चलिए, अब हम लोग सब शुरू कर देते हैं। तो जैसे कि आप सभी लोगों को पता है कि कल जन्माष्टमी है। जन्माष्टमी का बहुत पावन ओकेजन है कल। और हम लोगों ने एक भगवद गीता का सीरीज शुरू किया था, अगर आप सभी लोगों को पता होगा तो उसका कुछ 9वां 10वां दिन चल रहा है आज। सो सॉरी, हम लोग हर फ्राइडे सैटरडे संडे भगवद गीता क्लास रखते हैं। लेकिन हुआ इस बार ऐसे कि मेरी हेल्थ खराब होने के कारणवश इस वीक के मैं लास्ट 2 दिन क्लास नहीं ले पाया था। लेकिन मेरी बहुत ज्यादा इच्छा थी कि आज मैं क्लास लूँ, क्योंकि कल हमारे जन्माष्टमी। सो उसके लिए मैं थोड़ा सा प्रयास कर रहा हूँ मेरे साइड से। मेरी बस आप सभी लोगों से एक हाथ जोड़ के विनती है, अगर पॉसिबल हो पाए तो मैं मेरा बेस्ट दूं। इसीलिए आप आपकी अगर वीडियोस ऑन कर पाए तो मुझे लगेगा मैं आपसे बात कर रहा हूँ। अगर मान लो अभिराज मुझे सामने दिखता है तो मुझे लगेगा मैं अभिराज से बात कर रहा हूँ। आदर्श दिखता है तो आदर्श से, भार्गव दिखता है तो भार्गव से, गिरीश दिखता है तो गिरीश से, गुंजन तो गुंजन से, जय तो जय से, ओम तो ओम से, सोम तो सोम तो सोम से, सुमित तो सुमित से, सुयश तो सुयश से। यस, तो आप सभी लोग अगर आपकी वीडियो ऑन करते हैं दैट विल बी रियली ग्रेट। Yes. We'll conclude. We'll start now immediately. Yes. I'll start with prayers. Okay. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथामितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमः ओम श्रीपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नाम। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश अन्य नाम हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगन्नाथ गोपेश गोपिका कांत राधा कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी भानु सुते देवी प्रणमामि। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि हरे कृष्णा 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 हरे हरे राम हरे राम। हड्डियां मजबूत, शरीर पर मांस चढ़े, ताकत महसूस होगी और आपका वजन बढ़ने लगेगा। प्रणव, mute your video. Sorry, this. Yeah, I'll start it now. So जैसे कि आप सभी लोगों को पता है कल जन्माष्टमी है। कृष्ण इस धरातल पे कल के दिन ही आए थे, करेक्ट। सो आई स्टार्ट विद द स्टोरी। जैसे कि आज के सेशन के बारे में हम जो शुरू करेंगे तो कंबाइंड रहेगा। थोड़ा जन्माष्टमी के रिगार्डिंग बोलूंगा और बाकी सारा जो सेशन चलेगा वो स्पेसिफिकली जो 10th वाला जो हमारा सेशन चल रहा था, जिसके अंदर हमने देखा था अब तक कि कैसे जो मतलब भगवान है, वो भगवान जैसे बोलते हैं ना, भगवान की वजह से कुरुक्षेत्र का वार हुआ और उसके वजह से बहुत सारे लोगों को मरना पड़ा। ऐसे वगैरह 64 करोड़ लोगों को मरना पड़ा था उस टाइम पे। इतनी ज्यादा संख्या में लोग मरे थे। तो ऐसा कहा जाता है। तो जब भी स्पेसिफिकली कोई ऐसा कहता है कि इसके वजह से लोगों को मरना पड़ा था, तो आज हम थोड़ा उसके बारे में चर्चा करेंगे और भगवान का महत्व क्या है, भगवान कितने ज्यादा ऑस्पिशियस हमारे जीवन में, हम इसके बारे में भी थोड़ा देखेंगे एक एक करके। तो सबसे पहले सबसे इंपॉर्टेंट चीज कि आप लोगों को पता होगा कि जब जो लास्ट सत्र में जो हुआ था उससे हम आगे कंटिन्यू करते हैं। तो जैसे हमने देखा था कि कैसे कुछ पर्टिकुलर रीजंस है, जो जिन रीजंस की वजह से महाभारत का युद्ध हुआ। तो अगर आपको सबसे पहले अगर पता होगा तो एक सबसे इंपॉर्टेंट चीज कि जब जो पांडव है वनवास से आए, तब पांडवों ने ऐसे देखा कि जो 12 साल का वनवास और 1 साल का अज्ञातवास हो जाने के बाद में आप सब लोग यह देखने का प्रयास कर रहे थे कि पांडवों को उनका राज्य फिर से मिलना चाहिए। युधिष्ठिर महाराज को यह बात पता चलती है कि मे भी लोगों का यह कहना है कि कौरव के राज्य में भी वो खुशी है। एक्चुअली कौरव क्या करता है, जब पांडव रिटर्न आते हैं ना राज्य मांगने के लिए, उस टाइम पे कौरव ना सारी जनता को खुश रखते हैं। जैसे आपने देखा होगा कि अभी के समय पे कि जैसे कि एक सरकार दूसरी सरकार को जब ओवरकम करते हैं तो एक सरकार क्या करती है, हद से ज्यादा योजनाएं दे देती है। जैसे मान लो लाड़की बहन योजना लिया था सद्या, अच्छा बहुत सारी योजनाएं आ गई। वो पैसा कहाँ से आने वाला, तो हमारे टैक्स से आने वाला। कोई भी गवर्नमेंट बुरी या अच्छी नहीं होती है, सारी गवर्नमेंट अपने अपने लेवल पे काम करती है। कलयुग का हर एक व्यक्ति स्वार्थी है, तो हमें इस बात समझनी होगी। बताने का मर्म क्या है कि तो कौरव भी ऐसे लोगों को खुश रख रहे थे। लेकिन जब युधिष्ठिर महाराज कृष्ण से कहते हैं अगर लोग खुश हैं तो वैसे में हम 12 साल से तो जंगल में रह रहे हैं, तो जाके रह लेते, वहीं पे क्या दिक्कत है ना। कौरव अगर राज्य करना चाहे तो कौरव को राज्य करने दिया जाना चाहिए, उसमें क्या बड़ी बात है ना, उसमें क्या दिक्कत वाली बात है। जब
ये बात सुनाई पड़ती है, तब कृष्ण कहते हैं कि ऐसा नहीं है। एक्चुअली में ऐसा नहीं है कि लोग खुश हैं, लोगों को भी कुछ समय के लिए खुश रखा जा रहा है, ऐसा हो सकता है। और दूसरी सबसे इंपॉर्टेंट चीज कि जिसकी भली सभा के अंदर किसी स्त्री के वस्त्र हरण किए जाए, ऐसा राजा कभी नीति वाला नहीं हो सकता। और अगर वो राजा नीति से नहीं रह रहा है, इसका मतलब एक समय आएगा जिस समय के बाद में वो लोगों को भी तंग करेगा। और जनता भी यही चाहती है कि राज्य पांडव करे। तो फिर डिसाइड होता है, ठीक है, युधिष्ठिर महाराज बोलते हैं, अगर ऐसी ही बात है तो कृष्ण आप एक काम कीजिए कि आप ही चले जाइए और शांति दूत बन के चले जाइए और आप कौरव को संदेश पहुंचाइए कि कम से कम कुछ तो हमें दे दिया जाए जिससे कि हम राज्य कर पाए, है ना? ऐसे अगर पॉसिबल सबके लिए तो आप आपका वीडियो ऑन कर सकते हैं, तो मैं आपको देख के बोल पाऊंगा, तो आई बी रियली हैप्पी अगर आप आपका वीडियो ऑन करते हैं। या सो अभी मैं आगे कंटिन्यू करूंगा. मग जसं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की उसवाल्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये जे भगवंत असतात ना कृष्ण, ते शांतिदूत म्हणून सात्यकी आणि कृतवर्मा हे जे दोन लोक असतात त्यांच्या जोडीला शांतिदूत म्हणून जातात तिकडे पुढे. आता होतं काय, ज्यावेळेस ते येणार आहेत ही गोष्ट धृतराष्ट्राला कळते. धृतराष्ट्र म्हणजे कोण? जो दुर्योधनाचा चे वडील जे असतात ते ना. त्यांना जेव्हा कळतं की हे येणार आहेत, तर दुर्योधन म्हणजे धृतराष्ट्र असा विचार करतात, की जर कृष्ण शांतिदूत बनून जर आले, कारण बाय चान्स जर कृष्णाने जर सगळ्यांना जर कॉन्फिडन्स दिला, की बाबा युद्ध करण्याची गरज नाहीये, तर मग त्या परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम असा होऊन जाईल, की युद्ध होणारच नाही. आणि जर बाय चान्स समजा युद्ध नाही झालं, तर परत एकदा कौरव-पांडव एकत्रित राहतील आणि परत एकदा जर कौरव-पांडव एकत्रित राहिले, परत तेच भांडणं. त्याच्यापेक्षा एकदाचं युद्ध होऊन पांडवांना मरू द्या. असं मत धृतराष्ट्राचं होतं. त्याच्यामुळे धृतराष्ट्र काय करतात, कृष्णाच्या येण्याच्या आधी एक सभा घेतात. त्या सभेमध्ये त्या भीष्म पितामहाला, गुरु द्रोणाचार्यांना, कृपाचार्यांना, कर्णला, दुर्योधनला या सगळ्या लोकांना बोलवतात आणि सांगतात, की जसे कृष्ण येतील हस्तिनापूरमध्ये, आपण एक काम करूयात. आपण ना कृष्णाला ना आपल्या साइडने घेऊयात. मग त्यामुळे जेव्हा कृष्ण येतील ना, तेव्हा एकदम सुंदर-सुंदर कन्यांच्या हातामध्ये फुलं देऊन ते फुलं त्यांच्यावरती उधळा. राजासारखं त्यांना आपल्या राजवाड्यापर्यंत घेऊन या. मग ते खुश होतील आणि मग जर ते खुश झाले, तर मग ते आपल्या साइडने लढतील. मग ह्या हिशोबामध्ये धृतराष्ट्र होते. आता होतं काय, की ज्यावेळेस ते येतात, तर मग आल्यानंतर ज्यावेळेस ते हस्तिनापूरच्या राज्यामध्ये जी मेन सभा असते, तिथे जाऊन बसतात. त्यावेळेस सात्यकी, एक कृतवर्मा असतो आणि एक सात्यकी दोघं जोडीला आलेले असतात. मग सात्यकी काय करतो माहिती का? सात्यकी हळूच कृष्णाला म्हणतो, की "कृष्णा, माझ्या गुप्तचरांकडून मला हे कळालेलं आहे, की हा जो दुर्योधन आहे ना, हा धूर्त आहे हा. हा तुम्हाला बंदी बनवण्याचा प्रयास करीत आहे." कृष्ण सांगतात, "त्रिलोकामध्ये असा कोणता व्यक्ती नाहीये, इव्हन दो जर 33 कोटी देवता जरी मिळून मला बंदी बनवायला आले, तरी त्यांच्या क्षमतेत नाहीये मी." है ना? सगळं माझ्यापासून येतं. अहं सर्वस्व प्रभो. सगळं माझ्यापासून येतं. तर मला कोणी बंदी बनवू शकत नाही. बट स्टिल त्याला जर त्याचा प्रयास करायचा तर करू दे. ॲक्चुअली होतं काय, कृष्ण येण्याच्या आधी दुर्योधन काय बोलतो, की जर कृष्ण आपल्या अगेन्स्ट जात असेल, तर मी त्याला बंदी बनवून घेईन म्हणून. मग आता होतं काय माहिती का, ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात, ये सारी चीज़ जब चल रही होती है, अब उस वाली परिस्थिति में जब बातचीत छिड़ जाती है, तब जो कृष्ण रहते हैं ना कृष्ण, वो कृष्ण बोलते हैं कि उनका आधा राज्य दे दो। तो फिर दुर्योधन मानता नहीं उसके लिए। फिर कृष्ण कहते बाबा ठीक है, ॲटलीस्ट वो क्षत्रिय है. तो कुछ तो उनको कम से कम मिळणार त्यांना काहीतरी भेटलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही एक काम करताना 5 गावं द्या. त्या 5 गावामध्ये ते राज्य करतील. बाकी पूर्ण अर्थ तुम्ही ठेवून घ्या. बाकी पूर्ण सर्वस्व सगळे राज्य कोण ठेवून घ्या? तुम्हीच ठेवून घ्या. असं कृष्ण सांगतात. पण त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, 5 गावांचा काय विषय या ठिकाणी? एका सुईच्या टोकावरची जमीन सुद्धा आम्ही पांडवांना देणार नाही. ही गोष्ट कुठे चालली आहे? ही गोष्ट चालली आहे घराघरामध्ये बरं का. म्हणजे कौरव-पांडव भाऊ-भाऊ आहेत बरं का. म्हणजे एक भाऊ खरं तर ज्याच्या आधिपत्याखाली ती जागाच नाहीये. तो भाऊ सुद्धा काय करतोय? तो भाऊ सुद्धा हे सांगतो, की माझ्या भावाला मी जमीन नाही देणार. भले त्याचा हक्क का असेना. ते सांगतात, "बाबा 5 गावं तर दे कमीत कमी." ते पण नाही देणार. मग कृष्ण सांगतात, "जर असं आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही." मग त्यावेळेस बातचीतमध्ये दुर्योधन सैनिकांना बोलवतो कृष्णाला पकडण्यासाठी. वरून मोठा पिंजरा खाली पडतो. मग त्यावेळेस कृष्ण विश्वरूप दाखवतात. आणि कृष्ण जेव्हा सांगतात, "आय एम नॉट अ नॉर्मल पर्सनॅलिटी. डू नॉट अंडरस्टिमेट मी." तुम्ही मला आता हलक्यात घेऊ नका. आय एम नॉट अ नॉर्मल पर्सन. त्या क्षणी ज्यावेळेस कृष्ण आपलं स्वतःचं विश्वरूप दाखवतात, त्या विश्वरूपमध्ये कृष्णाच्या एका डोळ्यामधनं बलराम बाहेर येत असतात. एका डोळ्यातनं अर्जुन बाहेर येत असतो.
कृष्णाच्या मस्तिष्क मधनं शिवजी बाहेर येत असतात. कृष्णाच्या चेस्ट छातीमधनं ब्रह्मा बाहेर येत असतात. कृष्णाच्या हातांमधनं डेमिगॉड जसे इंद्र, चंद्र, वरुण, हे जे सगळे लोक आहेत, सूर्य, हे लोक बाहेर येत असतात. हे सगळं पाहिल्यानंतर धृतराष्ट्र बोलतो, मला पण तुमचं दर्शन घ्यायचंय, कारण धृतराष्ट्रांकडे डोळे नसतात ना. त्यावेळेस कृष्ण त्यांना डोळे देतात. त्यावेळेस धृतराष्ट्र कृष्णाचे मस्त रूप बघतात आणि शेवटी म्हणतात की आता माझे डोळे तुम्ही परत काढून घ्या, कारण तुमचं जे मी रूप पाहिले, आता मला दुसरं आणखीन या जगात काही पाहायचं नाही त्याच्या व्यतिरिक्त. तरी सुद्धा त्याची आसक्ती त्याच्या मुलाप्रती असते बरं का, पण तरी तो असं म्हणतो की मला दुसरं काही पाहायचं नाही. हे सगळं झाल्यानंतर हे डिसाईड होतं की आता युद्ध होणार. ज्यावेळेस कृष्ण येणार असतात ना, धृतराष्ट्राचा भाऊ असतो काशीपुत्र विदुर. विदुर नीतीने खूप श्रेष्ठ असतो, त्यामुळे तो मंत्री, महामंत्रीच्या जागेवरती त्या ठिकाणी असतो हस्तिनापूरमध्ये. तो दुर्योधनाला बोलतो, अरे मूर्खा, तू अरे कृष्णाला बंदी बनवण्याचा प्रयास करतोयस काय ते आल्यानंतर? तुला माहिती तू कोण माणूस आहे? त्या माणसाचं कंपॅरिझन दुसऱ्या कोणत्याच गोष्टीशी करता येणार नाही असा माणूस येतो, आणि तू त्या माणसाला बंदी बनवण्याचा प्रयास करतोय. ही द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड आहे. एक असा व्यक्ती आहे जे लाईक त्यामध्ये कृष्णाच्या बद्दल सांगतात ऍक्च्युअली. लाईक श्लोक येतो कृष्णाबद्दल. आय वुड लाईक टू रिसेंटली श्लोक आहे इन फ्रंट ऑफ यू. मला तुमच्या समोर तो श्लोक रिसाइड करायला आवडेल. अहो बकियम स्तनकालकूटम जिघांसया पाय यदाप साध्वी लेबे गतिम धात्री चिंतात तुन्यम कं वा दयालु शरणं व्रजेम, कं वा दयालो शरणं व्रजेम. हा जो श्लोक आहे ऍक्च्युअली, हा श्लोक हे सांगतो की की कसं मी एखाद्या अशा व्यक्तीची शरण घेऊ, भले तो व्यक्ती खूप मर्सीफुल व्यक्ती आहे, कृपा प्रदान करणारा व्यक्ती आहे, असा जगातला कुठलाही व्यक्ती भले मला भेटतोय, पण मी तशा व्यक्तीची शरण कशी घेऊ? जेव्हा मी उदाहरण पाहतो एका अशा व्यक्तीचं, ज्या व्यक्तीला विष देण्यासाठी एक स्त्री आपल्या स्तनांना विष लावून येते, फक्त याकरिता की ती कृष्णाला दूध पाजवण्याच्या बहाने विष पाजेल आणि त्या थ्रू कृष्ण मरून जातील. अशा व्यक्तीमध्ये सुद्धा एकदम छोट्यातला छोटा चांगलेपणा पाहून कृष्ण त्या स्त्रीला गोलोकमध्ये धात्रीचं स्थान देतात. कोणतं स्थान देतात? धात्रीचं स्थान. धात्री म्हणजे काय? आईचं स्थान देतात. तुम्ही पाहिलंय का असा एखादा व्यक्ती तुम्हाला विष पाजण्यासाठी आला आणि तुम्ही त्याला आईचं स्थान दिले? ऍक्च्युअली होतं काय माहितीये का? आय विल टेल यू द ब्रीफ स्टोरी. बली महाराज जे असतात ना, एक बली महाराज एक राक्षसांचे राजा असतात. ते ना 99 अश्वमेध यज्ञ करतात. ते अश्वमेध यज्ञ म्हणजे काय असतं माहितीये का? की 100 अश्वमेध यज्ञ त्यांनी केले ना, तर तो ना इंद्र बनू शकतो. आणि आता ते 99 अश्वमेध यज्ञ झाले, मग शेवटचं जर झालं, तर ते राक्षसांचा राजा जर पुढे जाऊन इंद्र झाला, तर त्रिलोकाचं काय? याच्यामुळे म्हणजे कृष्ण स्वतः, विष्णू स्वतः वामन देवाचा अवतार घेऊन येतात. आणि त्या अवतारामध्ये तुम्हाला माहिती असेल, बली महाराजांकडे ते 3 स्टेप मागतात, 3 पाऊल जमीन मागतात. बली महाराज बोलतात, "तू माझी जरा इज्जत ठेव. हे त्रिलोक माझं आहे. मी राजा आहे त्रिलोकाचा. तू मागतोय 3 पावलं मला. लोकं काय म्हणतील?" म्हणजे मागणाऱ्याला तर अक्कल नव्हती ते ठीक होतं, पण देणाऱ्याला पण अक्कल नव्हती काय? देणाऱ्याने ते विचार केला पाहिजे होता. एक ब्राह्मण मागायला आला, तुम्ही त्याला फक्त 3 पाऊल देऊन सोडलं. तू मोठा राजा, तू जास्त दे. त्यामुळे ते सांगतो असा. बली महाराज बोलतात, "अरे बाबा जास्त माग काहीतरी." त्यावेळेस वामनदेव बोलतात, "थांब जरा तू. तू फक्त 3च पाऊल दे. 3 पाऊल माझ्यासाठी सफिशियंट आहे." ब्राह्मणाने त्याला जेवढं हवं तेवढंच मागितलं पाहिजे. मग तो वचन देतो. तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी ती स्टोरी थोडी ब्रीफमध्ये आहे, बट मी थोडं शॉर्टकटमध्ये सांगतोय. एका पावलामध्ये वरच्या सगळ्या प्लॅनेटरी सिस्टीम सत्य लोकापर्यंत एका पावलामध्ये वामनदेव सगळं मापून घेतात. दुसऱ्या पावलामध्ये पाताळ लोकापर्यंत सगळं मापून घेतात. आणि वामनदेव सांगतात, "सांग बाळा, आता तिसरा पाऊल पुढे ठेव. 2 पावलांमध्ये तर मी त्रिभुवन मापून घेतलं. एक पाऊल पुढे ठेवू." त्यावेळेस बली महाराज सांगतात, की राजा हा नेहमी राज्यापेक्षा वेगळा असतो. भले तुम्ही माझं पूर्ण राज्य घेऊन टाकलं, पण मी अजून सुद्धा स्वतंत्रच आहे. माझ्या डोक्यावरती तुम्ही पाऊल ठेवा. ह्या गोष्टीला पाहून भगवंत एवढे प्रसन्न होऊन जातात, की तुम्हाला जर माहिती असेल तर भगवंत बली महाराजांना वचन देतात, की पुढचा इंद्र मी तुला बनेन. जर तुम्हाला माहिती असेल तर इंद्र एक पोस्ट असते.
तसं प्रधानमंत्रीची एक पोस्ट आहे ना, कोणी बसू शकतं. तसं जोही व्यक्ती 100 अश्वमेध यज्ञ करतो ना, तो त्या इंद्राच्या पोस्टवरती बसू शकतो. म्हणजे तुम्ही बसू शकता. पण कलियुगमध्ये ते योग्य करणं सिंपल नाहीये. पण तुम्ही बसू शकता. सो मग ते सांगतात, की पुढचा इंद्र असेल तर तूच बनशील. पण तोपर्यंत मी तुला सुतल लोकामध्ये पाठवतो. सुतल लोक म्हणजे असं लोक जे इंद्रलोकापेक्षा जास्त ऑप्युलंट आहे. आणि त्याचा बाहेरचा वॉचमॅन मी स्वतः बनून राहीन. असं स्वतः भगवंत सांगतात. मी प्रोटेक्शन करेन सुतल लोकांचं. त्यावेळेस ज्यावेळेस ते 3 पाऊल मागतात ना, तेव्हा बली महाराजाची जे राक्षसांचे जे राजा असतात, त्यांची जी अ, बहीण असते ना, ती तिथं उभी असते. ती बघते, बापरे! किती सुंदर एक छोटासा ब्राह्मण पंडित आलाय आपल्या इथे भिक्षा मागायला 3 पावलांची. बघा हा किती नटखट आहे. याला तर काही कळतच नाही. 3च पाऊल मागतोय. किती सुंदर आहे हा दिसायला. काश माझा पण मुलगा हसला असता असा. तर त्यालाही मी माझं स्वतःचं दूध पाजलं असतं आणि त्याला मी मोठं केलं असतं. ह्या भावनेमध्ये त्या बली महाराजांची जी बहीण आहे ती विचार करत असते. पण नंतर तिला जेव्हा दिसतं, की हा तर धूर्त आहे. ह्याने 3 पाऊल म्हणता 2 पावलामध्येच आमचं सगळं राज्य घेऊन टाकलं. तर तिला एवढा राग येतो, एवढा राग येतो. ती असं म्हणते, असा जर संतान माझ्या पोटी जन्माला आला, तर त्याला 20 बाजूनच मारून टाकेल. पण कृष्ण हे त्रिलोकाचे अधिपती आहेत. कोणत्याही व्यक्तीची इच्छा ते अपुरी जाऊ देत नाहीत. म्हणून कृष्ण बली महाराजांच्या बहिणीला पुढचा जन्म पूतनाचा देतात. आणि ही तीच पूतना आहे, जी कृष्णाला विष पाजण्याकरिता आलेली असते. ती येते, ती येत असताना आपल्या स्तनाला विष लावते आणि तेच विष ती कृष्णाला पाजते. पण कृष्णा तिचं दूध तर पितातच, विष तर पितातच. त्या जोडीला तिचे प्राणवायूही खेचून घेतात. आणि असं नाही की तसं झालं म्हणून लगेच तिला नरकात पाठवलं. नाही. कृष्ण सांगतात, जर आपण बोलतो ना एखाद्या समाजातला, असं लक्षात ठेवा, एखाद्या समाजातला चांगला व्यक्ती वाईट व्यक्तीमध्ये दिसणारा एखादा चांगला गुण सुद्धा बघून त्या व्यक्तीला चांगलं समजतात. मी परत सांगतो, समाजामध्ये एखादा चांगला व्यक्ती असेल ना, तर तो वाईट व्यक्तीमधला एखादा चांगला गुण सुद्धा टिपून घेतात आणि त्याला चांगलं म्हणतात. विचार करा, एखादा व्यक्ती तुम्हाला मारायला येतोय आणि तुम्ही त्याच्यातला हा गुण पाहताय, किंवा मला कमीत कमी आई म्हणून दूध तरी पाजायला आली, तिला मी आईचं स्थान देऊन टाकतो. असे आहेत कृष्ण. अहो बक्कियम स्तनकाल कुटम, त्यामुळे म्हटलंय. बाप रे, असा राक्षस, अशी राक्षसी जी जीव घेण्याकरता आलीये, तिला धात्रीची उपमा दिली आहे है ना. किंवा दयालू शरणम व्रजेमा, अशा व्यक्तीच्या शरणी मी जाईन. याच्यापेक्षा दुसरा मर्सिफुल पर्सनच नसू शकतो या संसारामध्ये. ते आहेत कृष्ण, ज्यांचा उद्या वाढदिवस आहे. ते आहेत कृष्ण, त्यांचा उद्या वाढदिवस आहे. आय टू अंडरस्टँड ग्रेवनेस ऑफ थिंग. आता बरेचसे लोक प्रश्न करत असतील, सर भले महाभारताचं युद्ध झालं त्या क्षणी, बट युद्धामध्ये एवढे लोक मारले गेले. जर फक्त 5 भावांनी हे म्हटलं असतं, की ठीक आहे आम्ही वनात राहतो, तर एवढ्या लोकांना मरावं लागलं असतं का? काय वाटतं विद्यार्थ्यांना? जर माझा एकदमचा सिंपलचा प्रश्न आहे. जर पांडव जर वनात राहिले असते, तर एवढ्या लोकांना मरावं लागलं असतं का? बरोबर का नाही? किती मोठी हिंसा झाली, ती हिंसा वाचली असती का नाही? ते गरजेचं होतं का नाही? मग असं का झालं? मी तुम्हाला विचारू इच्छितोय. मग कृष्ण असताना देखील असं झालं. तुम्ही तर पाहिलं. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. कृष्ण शांतीदूत म्हणून गेले होते. फक्त 5 गाव मागत होते. तर तो व्यक्ती द्यायलाच तयार नाही तर करायचं तरी काय? है ना? त्याच्यामुळे खरं तर ते युद्ध झालं होतं. पण त्या युद्धामध्ये देखील एवढे लोक मारले गेले. पण असं शास्त्र सांगतात, की असं नाहीये. जर तुम्ही खरं पाहायला गेले ना, तर ते जे युद्ध झालं होतं ना, त्याच्यामध्ये कुणाचा लॉस नव्हता झाला. मी सांगतो कसं. तर जर तुम्ही चेक केलं, आय विल टेल यू. मोस्टली तुम्हाला सगळ्यांना समोर दिलेला श्लोक दिसत असेल, करेक्ट? येस. सो येस. तथैव चान्ये नरलोकवीरा य आहवे कृष्ण मुखारविन्दम् नेत्रे पिबन्तो नयनाभिरामा पार्थास्त्रपूता पदमापुरस्य. याचा अर्थ काय सांगण्यात, हा श्रीमद भागवत मधला श्लोक आहे. हा श्लोक काय सांगतो, की
निश्चित रूप से अन्य जो कुरुक्षेत्र के युद्ध के मैदान में योद्धा थे, अर्जुन के बाणों के हमले से शुद्ध हो गए थे और कृष्ण के कमल के चेहरे को देखकर आंखों को प्रसन्न करते हुए उन्होंने भगवान के निवास को प्राप्त किया. भले व्यक्ती कौरवाच्या साईडचा असो का भले व्यक्ती पांडवांच्या साईडचा असो, रणांगणामध्ये ज्या ज्या व्यक्तीने कृष्णाच्या चेहऱ्याला पाहून स्वतः मृत्यूला पत्कारलं होतं किंवा ज्यानेही अर्जुनाच्या बाणांचा सामना केला होता आणि जो मृत्यूला गेला होता, तो प्रत्येक व्यक्ती भगवंताच्या धामी गेला होता, वैकुंठात गेला होता. का? कारण त्याने सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड श्रीकृष्णांचं मुख पाहिलं होतं. कृष्ण सांगायचे बाण चलाव, कृष्ण सांगायचे बाण चलाव, त्यावेळेस कृष्ण बाण चालवायचे. मग कृष्णाच्या सांगण्यावर जो बाण गेलाय तो ज्यालाही लागला त्याच्याने त्याचा उद्धार होणार हे निश्चित होतं. ते होते कृष्ण. सो कृष्ण इज नॉट अ नॉर्मल ऑर्डिनरी पर्सन ऍक्च्युली. तर एखादा व्यक्ती त्याला ऑर्डिनरी समजत, आता होतं पण ना असं, ज्यावेळेस ते विश्वरूप दाखवतात ना दुर्योधनाला, तो दुर्योधन काय बोलतो माहितीये का? दुर्योधन असं सांगतो कर्णापाशी जाऊन, बघ कर्ण, बघ हा किती धूर्त व्यक्ती आहे. मी याच्यावरती पिंजरा टाकला, याच्या जवळ सैनिक लिहिलं, त्याने विश्वरूप दाखवलं याचं. किती मायावी व्यक्ती आहे. म्हणजे त्यावेळी सुद्धा ज्या वेळेस त्याने विश्वरूप दाखवलं आणि सगळे त्याचे पाय धरत होते, त्यावेळेस सुद्धा दुर्योधन हे सांगत होता की हा धूर्त आहे. म्हणजे समाजामध्ये कृष्ण समोर जरी येऊन उपस्थित राहिले तरी सुद्धा काही लोक असे असणार नेहमी, जे जे दुर्योधनाच्या प्रवृत्तीचे आहेत, ते नेहमीच म्हणणार की कृष्ण जे आहेत ना ते धूर्त आहेत, ते देव नाही आहेत, ते फक्त चमत्कारी जादूगर आहेत. असं सांगायचं तात्पर्य काय माहितीये का? इफ यू टेक द एक्झाम्पल ऑफ सायंटिस्ट, सो कॉल्ड पीपल, दोज आर स्टेइंग इन दिस वर्ल्ड, त्यांना तुम्ही किती कन्व्हिन्स करा, ज्याच्यामध्ये भाव आहे ना तो लगेच कृष्णाला समजून घेईल. पण ज्याचा भाव नाही आहे ना त्याच्या मागे तुम्ही किती पळा, तो कधीच कृष्णाला समजणार. त्याला नेहमी हेच वाटेल की कृष्ण देव नाही आहेत. एखाद्या वेळेस तो हे मानेल की कृष्णाकडे हा राजनीती तज्ञ होते, शिक्षक होते, पण ते सुप्रीम पर्सन होते हे तो कधीच ऍक्सेप्ट नाही. असे लोक खरं तर त्या पातळीचेच नसतात की जे भगवद्गीतेला समजू शकतील. खरं सांगायचं झालं तर. एका विद्यार्थ्याने मला प्रश्न केला होता, परमसत्य काय असेल? काय आहे या जगामध्ये परमसत्य? ह्या जगामध्ये परमसत्य एकच आहे. जे सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडेड आहेत ना, त्यांना जाणणं, ही एकच गोष्ट या जगामध्ये परमसत्य आहे. का माहितीये का? कारण जर तुम्ही त्या गोष्टीला नाही जाणलं आणि तुम्ही आयुष्य कितीही ऐश्वर्यामध्ये घालवलं, तुम्ही अंबानीच्या घरी जर जन्माला आले तरी मृत्यूनंतर परत दुसरा जन्म तुम्हाला कुत्र्याचा मिळणार आहे का मांजराचा मिळणार आहे तरी नाहीये. पण जर जर तुम्ही खरंच भगवंतांना समजू शकले तर तुम्हाला नेक्स्ट लाईफ टाइम घ्यायची गरज नाही पडणार. त्या क्षणी तुम्ही जे म्हटलं ना, भगवान के निवास को प्राप्त किया, त्या भगवंताच्या धामाला, वैकुंठाला प्राप्त कराल, याच्यापेक्षा मोठं सत्य या जगात दुसरं काहीच नाही. त्या परब्रह्मनला समजून घेणं याच्यापेक्षा मोठं सत्य काहीच नाही या जगामध्ये. त्याच्यामुळे ते सत्य समजून घेतल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये आपलं नैतिक कार्य करत असताना, जर तुम्ही तुमचा जॉब करता, तुम्ही विद्यार्थी, तुम्ही अभ्यास करता, हे सगळं तर केलंच पाहिजे. पण त्या जोडीला तुम्ही सगळ्यांनी थोडा वेळ भगवंतांना दिलाच पाहिजे. शंकराचार्य सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जर तुम्ही गोविंदाचं नाव नाही भजले ना तर तुम्हाला कोणीच तारू शकत नाही. मृत्यूपासून तुम्हाला फक्त आणि फक्त, आदी शंकराचार्य शिवजीचे अवतार होते ते सुद्धा सांगतात की मृत्यूपासून तुम्हाला फक्त आणि फक्त गोविंदांचं नावच वाचू शकतं. भज भज म्हणजे कीर्तन कर त्याचं. त्याच्यामुळेच आपल्याला नेहमी हरीच्या नावाचं कीर्तन केलं पाहिजे. मग आपण जे करतो ना, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, आपण असं एक मंत्र आहे आपला, त्याला उच्चार करत असतो. किंवा संत तुकाराम महाराजांनी एक मंत्र दिला, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. याच्यामध्ये पहा, राम कृष्ण हरी हेच येते. याच्यापेक्षा काही दुसरं उच्च नाही. जर तुम्ही पाहाल तर दुसरं आणखीन एक प्रूफ म्हणजे काय तुम्ही पाहिलं तिथेच तुम्हाला एक दुसरा आणखीन एक श्लोक मिळणार आहे.
जस्ट नेक्स्ट यस. विजयरथ कुटुंबात तोत्रे घृतहर रश्मिनी तच्चिये क्षणी भगवती रतिरस्तु मे मुमूर्षो यमिह निरीक्षहता गता स्वरूपम. याचा अर्थ काय त्याने सांगितलं. हा जो श्लोक आहे हा श्रीमद भागवतमच्या 1.9.39 या श्लोक मध्ये येतो. म्हणजे मृत्यू के समय मेरा अंतिम आकर्षण भगवान हे भीष्मदेव सांगतात. जेव्हा भीष्मदेव त्या ॲरोच्या बेडवर असतात ना, त्यांना एवढे सगळे बाण मारलेले असतात, तसे लेटून असतात, त्यावेळेस जीव सोडताना ते असं सांगतात, मृत्यू के समय मेरा अंतिम आकर्षण भगवान श्री कृष्ण के प्रति होना चाहिए. मैं अपना मन अर्जुन के रथ चालक पर केंद्रित करता हूं जो अपने दाहिने हाथ में घोडा म्हणजे ते हॉर्सला मारण्यासाठी चाबूक और बाये में लगाम ते लगाम पकडलेली आहे ना घोड्यांना पुढे नेण्यासाठी रथावरती के लिए खड़ा है और जो यस देने के लिए और जो अर्जुन के रथ को हर तरह से सुरक्षा देने के लिए बहुत सावधान था. जिन लोगों ने उन्हें कुरुक्षेत्र के युद्ध क्षेत्र में देखा उन्होंने मृत्यू के बाद अपने मूल रूप को प्राप्त किया. मूल रूप म्हणजे काय? जे भगवंताच्या धामी आपलं रूप आहे, जे वैकुंठामध्ये गोलोकमध्ये आपलं मूळ रूप आहे, जे सोडून आपण इकडे आलो ते मूळ रूप आपल्याला परत तिकडे गेल्यानंतर मिळणार. मग ज्या ज्या लोकांनी या स्थितीमध्ये कृष्णाला पाहिलं ना रथावरती बसलेलं त्या सगळ्या लोकांना त्याचं मूळ स्वरूप मिळालं. म्हणजे ते सगळे लोक वैकुंठ जातील. ही शाश्वती आहे की महाभारताच्या युद्धामध्ये प्रत्येक मरणारा व्यक्ती वैकुंठात गेला होता. का? कारण त्यांनी कृष्णांचे मुखकमल पाहिले होते. चरण ते पाहिलेच होते पण त्यांचा फेस देखील पाहिला होता जे कमळासारखा होता. तर त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी धर्माच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर तुम्ही पाहाल थोडं आपण पुढे जाऊया. आता जर जसं तुम्ही सगळे युथ आहात ना तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे संबंध धर्म नेमकं काय असा प्रश्न असेल ना. व्हॉट इज ऍक्च्युअल धर्म म्हणजे नेमकं काय कोणत्या गोष्टीला समजणं म्हणजे धर्मासारखं आहे. मला तुम्हा सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की या संसारामध्ये अधर्म म्हणजे काय जो व्यक्ती फक्त स्वतःच्या हिशोबात स्वार्थी प्रवृत्तीने विचार करून मला सगळं पाहिजे हे संसार माझ्या भोगासाठी आहे. त्याच्यामुळे तिथं बरोबर ब्लॅक पॅच ठेवलेला आहे. का? त्याच्या आयुष्यात काहीच नाही अंधार आहे फक्त त्याला खरा धर्म माहितीच नाही. एक असं सोपाळ धर्म जसा ज्या वेळेस अर्जुन कन्फ्युज झाला होता की हे कृष्णा हे माधवा मी जर माझ्या भावांना माझ्या गुरुवर्यांना माझ्या आजोबाला माझ्या मित्रांना माझ्या भावाच्या मुलांना मारलं तर काय फायदा देवा. तसं करण्यापेक्षा तर मी जाऊन जंगलामध्ये वास करतो जगू दे यांनाच. जसं लास्ट आपण 5 रिझन्स पाहिले होते. कोणते तरी 5 रिझन होते तुम्ही मे बी तुम्हाला माहिती असतील ज्याच्यामुळे अर्जुन सांगतो मी लढणार नाही. मग हा पण एक धर्म आहे बरं का पण हा सोपाळ सांसारिक धर्म आहे. त्याच्यामध्ये तुम्ही खऱ्या धर्माला सपोर्ट करत नाहीत. तुम्ही त्या लढ्यामध्ये चाललेत की हा माझा भाऊ आहे मी याला कसं हे करू पण हे भले हा चुकीचा आहे पण मी याला कसं हे करू कळतंय का. हा धर्म हा सांसारिक धर्म झाला. आध्यात्मिक धर्म म्हणजे काय की जेव्हा कृष्ण सांगतात की जोही क्षत्रिय ह्या बॅटल फील्डवरती मरेल जर तो मरला तो मेला आणि हारला तर त्याला स्वर्गलोक मिळेल. तर क्षत्रियाला स्वर्गलोक मिळतं जर ते धर्मासाठी मेले तर आणि ते जिंकले तर त्यांना राज्य मिळेल. तू नकोस त्यांची एवढी काळजी करू. पण आज जर असे व्यक्ती ज्यांनी एखाद्या स्त्रीचे ज्यांनी एक पूर्ण भारताचंच बोलेल पूर्ण अर्थली प्लॅनेटवरचा जो राजा होता त्याच्या कुलवधूचे वस्त्र खेचले केस तिचे खेचून एवढं अधार्मिक कार्य जर त्या राजासमोर झालं आणि त्या सभेमध्ये बसणारे जेवढे लोक ह्या गोष्टीला बघून हसत होते ह्या गोष्टीची आकांततेने वाट पाहत होते कधी तिचे वस्त्र खुलतील. नीचपद जे लोक आहेत त्यांना सोडून देणं हे तेवढं सरळ नाहीये. हा ते तुझे भाऊ आहे तुला थोडा त्रास दिला ते समजू शकतो पण त्या स्त्रीचं काय त्या स्त्रीची लाज घेण्याचा प्रयास करण्यात आलेला आहे. हा आताच्या समाजामध्ये होतं असं बऱ्यापैकी ज्यावेळेस एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होतो त्यावेळेस आपण लगेच मेणबत्ती बाहेर काढतो पण त्यावेळेस तसं नव्हतं. त्यावेळेस शीश इथून वरी ते बाहेर यायचे धडापासून वेगळे व्हायचे. ऍक्च्युली ती होती आपली सनातन संस्कृती. त्यामुळे कृष्ण ते नव्हते
जे शांत बस म्हणत होते, कृष्ण ते होते जस खरा हा टाइम आहे तर मार त्यांना, हे सांगत होते. कुठे आपल्याला नाही मारलं पाहिजे कुणालाही, बट जर तुमच्या समोर कधी तुमच्या बहिणीला कोणी छेडतंय तर तुमचा पाय तुटला तरी चालेल, पण कमीत कमी त्याचा हात तोडा. मुंडी खाली घालून घरी नका जाऊ असं. आणि तशी क्षमता नसेल तर तुमच्याकडे आज वेळ आहे, त्याची क्षमता आजच बनवा, तुम्हाला कोणी अडवलं नाही त्यासाठी. सो भगवंताच्या म्हणण्यानुसार चालणं हा खरा परोधर्म. स्वतःच्या असं तो माझा भाऊ आहे, भले माझ्या बायकोची इज्जत लुटण्याचा प्रयास केला तरी काय झालं, पण तो माझा भाऊ आहे. अरे त्याला चपलाने मार माझं, त्याने तसं केलंय तर. या गोष्टीला निग्लेक्ट नकोच करू, हा सांसारिक धर्म आहे. एक काम करा, तुम्हाला आणखीन एक धर्माचं उदाहरण सांगतो, त्या धर्माच्या उदाहरणाला तुम्ही थोडं समजण्याचा प्रयास करा. ज्यावेळेस रावणाने सीतेचं हरण केलं ना, त्यावेळेस रावण काय करतो, मग रावण तर एक अधर्मानुसार चालला होता, स्वतःच्या भोगाकरिता तो एखाद्या स्त्रीचं अपहरण करतोय जिचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. त्या स्थितीमध्ये तो कुंभकर्णाला उठवतो, सांगतो की बाबा माझी मदत कर थोडीशी. आता तुम्ही मला सांगा, ईश्वराच्या प्रतीचं कर्तव्य मोठं का भावाच्या प्रतीचं कर्तव्य मोठं, मला सांगा. सांगा, तुम्हीच सांगा. भावाला वाचवण्यासाठी अधर्माचा साथ देणं मोठं का धर्माचा साथ देणं मोठं? दोघांपैकी मोठी गोष्ट काय? धर्माला साथ देणं. मी इतरांकडनं ऐकू इच्छितोय, बाकी सगळे लोक इथे जे आहेत त्यांनी उत्तर द्या, तुम्हाला काय वाटतंय? धर्माला साथ देणं सर. येस. बाकी सगळे लोक, सनी, सुमित, रोहन, प्रमोद, ओम. धर्माला साथ देणं. यस, धर्माला साथ देणं महत्वाचं. तुम्हाला माहितीये कुंभकर्ण काय बोलतो त्यावेळेस? कुंभकर्ण सांगतो, दादा मी ऐकलंय त्या रामाबद्दल, मी असं ऐकलंय बरं का की तो व्यक्ती नॉर्मल नाहीये. त्या व्यक्तीने शूर्पणखाला वाचवण्यासाठी, शूर्पणखाचं नाक कापल्यानंतर जे 14,000 आपले राक्षस गेले होते ना, ते एकट्याने सगळ्याला मारलं होतं. तो साधारण व्यक्ती नाहीये, तू नको घेऊ त्याशी पंगा. तू एक काम कर, तू ना त्या सीतेला परत करून टाक, तसं तिचं लग्न झालं, विवाहित स्त्री आहे ती, तू अधर्म करतोय. असं म्हटल्यानंतर रावण सांगतो, तुला माझी साथ द्यायची का नाही, तू ते सांग. तो सांगतो, दादा मी देतो तुझी साथ, तू माझा भाऊ आहेस, मी मरून जाईल तुझ्यासाठी, पण एवढे लक्ष समजून एक लक्षात ठेव, जर नाही परतलो ना तिकडनं, युद्धाला जाईन, पण मी जर नाही परतलो ना तिकडनं तर समजून घे, तो राम जो आहे ना तो साधारण व्यक्ती नाहीये. गुपचूप सीतेला परत कर आणि त्याची माफी मागून घे, नाहीतर तुझ्यामुळे ना पूर्ण राक्षस कुळाचा नाश होईल, ही गोष्ट तू समजून घे. मग तुम्हाला सगळ्यांना वाटेल की किती चांगला आहे ना जो कुंभकर्ण येतो, भावाला समजवतोय, पण शेवटी गेलाच ना युद्ध करायला. तुमची क्षमता असली पाहिजे त्या भावाला अपोज करण्याची. थर्ड एक्झाम्पल घ्या जरा तुम्ही मला सांगा, जसा आपण रावणाबद्दल बोलतोय ना, तसा रावणाचा आणखीन एक भाऊ होता ना, विभीषण, बरोबर का नाही? विभीषण ज्यावेळेस बोलतो, रावणाला सांगतो की तुला कळत नाहीये रावणा, तुला कळत नाहीये, एक स्त्री सोडून दे. तुम्हाला माहितीये का, हजारोंमध्ये स्त्रिया होत्या रावणाच्या महिलामध्ये, एक स्त्री विवाह सोडून दे तिला, तू वाचशील. हे सांगितल्यानंतर रावण विभीषणच्या छातीमध्ये लात मारतो आणि सांगतो, जा त्याच्याकडेच. त्यावेळेस विभीषण म्हणतो, माझं कर्तव्य नेहमी होत होतं की मी तुला नेहमी चांगली गोष्ट सांगावी, पण आज तू ऐकायला गोष्ट तयार नाहीस. तू परोधर्म फॉलो, तू खरा आध्यात्मिक धर्म फॉलो करायचा प्रयास करत नाहीस ना, ठीक आहे, मी तुझा त्याग करतो, मी जातो. मला राज्याची कामना नाहीये, त्यासाठी मी चालू की मला राज्याचा पाहिजे, पण तू ज्या अंधोगतीकडे चाललाय ना, त्याच्यामध्ये मला तुझा साथ द्यायचा नाही. आता समाजी मला असंच म्हणेल की एका विवाहित स्त्रीला यांनी पकडलं आणि ह्या दोन्ही भावांनी मदत केली त्याच्यामुळे मी जातो. मग तुम्हीच मला सांगा, लोक सांगतात बरं काय असं, कुंभकर्ण एका वेळेस चांगला. तुम्ही मागे जे एक रील व्हायरल होत होती, काय रील होती माहिती का, त्यामध्ये एक स्त्री सांगत होती की त्या रामापेक्षा, ज्या रामाने सीतेचा त्याग केला, त्या रामापेक्षा तो रावण बरा, ज्याने सीतेला वाचवण्याकरिता, आपल्या बहिणीची इज्जत वाचवण्याकरिता मृत्यूला पुढे जाणं पण कमी नाही समजलं. अरे, आणि आणखीन एक आर्ग्युमेंट आहे त्याच्यामध्ये, काय की भले सीतेला उचलून आणलं, पण सीतेला हात नाही लावला कधी. मी ऐकलं असेल नाही आर्ग्युमेंट,
अरे रावण एवढा नीच व्यक्ती होता ना, तुम्हाला माहित नसेल तर सांगतोय. रावण एवढा नीच व्यक्ती होता की एकदा रावण आकाशातनं जात होता त्याच्या रथातनं. एक सत्यवती नावाची स्त्री त्याला खाली दिसते. एवढी सुंदर असते सत्यवती, आणि सत्यवतीच्या जीवनाचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे काय, की तिला विष्णूंना प्राप्त करायचं असतं, विष्णूशी लग्न करायचं असतं. म्हणून ती विष्णूची तपश्चर्या करत असते. रावण खाली होतो, तिची सुंदरता पाहतो, तिची सुंदरता ते मोहित होऊन जातो आणि जाऊन तिचे केस खेचतो मागून. जसं सत्यतेला कळत त्यांनी माझे केस खेचलेत, सत्यते पाहते आणि तपस्येमुळे सत्यतेचे नाखून खूप मोठे झालेले असतात, नख खूप मोठे झालेले असतात. त्या नखांनी वार करून ती वेणीचे 2 तुकडे करते आणि ती उठून रावणाला बोलते, हे नीच रावणा, तू एवढा लस्टी कसा असू शकतो, तू एवढा काम वासनेमध्ये वाया कसा जाऊ शकतोस, की तू एखाद्या स्त्रीच्या अनुमतीशिवाय तिला हात लावतोयस. मी तुला श्राप देते की भविष्यात जर तू अशाच प्रकारे कोणाची जबरदस्ती केलीस ना, अशा सेक्शुअल असल्टेशनसाठी किंवा अशा गोष्टींसाठी, तर तू तिथं जळून खाक होशील. हे एक कारण होतं की रावणाने कधी सुद्धा सीतेच्या जोडीला जबरदस्ती प्रयास नाही केला, जबरदस्ती करायचा प्रयास नाही केला. तेव्हा तो नेहमी सीतेतून हेच सांगायचा, माझ्याशी लग्न कर, कारण त्याला भोग तर करायचा होता, पण लग्न केल्यानंतर भोग करशील तर मला काय होणार नाही हे त्याला माहिती होतं. आणि आणखीन एक दुसरी स्टोरी येते शास्त्रामध्ये. रावणाच्या भावाचं नाव होतं कुबेर. कुबेराच्या मुलाची बायकोची होती ना उर्वशी, त्या उर्वशीच्या जोडीला रावणाने बळजबरीने बलात्कार केला होता, जो तुम्हाला माहित नसेल तर. मग त्याच्यामुळे कुबेर शाप देतात रावणाला, की तू जर कोणत्याही स्त्रीच्या इच्छेविरुद्ध जर त्याच्या जोडीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयास केला तर तू तिथेच मरून जाशील. हा श्राप असल्या कारणास तर रावण थांबला होता. रावण काही लई महान व्यक्ती नव्हता. आणि हे नालायक लोक या कलियुगातले, यांची लायकी एक पान वाचायची नाहीये. पण बोलत असताना अशा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात त्या व्हॉट्सअपचे जोक ऐकून, यांचे पप्पा आणि यांची आई हे जुन्या काळातले व्यासदेवच होते तसे काही. दे शुड रीड ना, फर्स्ट ऑफ ऑल यू शुड रीड दी धार्मिक बुक्स. रामायण तुम्ही वाचलं पाहिजे, महाभारत तुम्ही वाचलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही टिप्पणी केली पाहिजे ना. रामापेक्षा तर रावण खूप चांगला होता. सीतेच्या जोडीला बळजबरी तर नाही केली. बघा, बहिणीसाठी लढला तर. तुम्हाला जर माहित नसेल तर ज्या वेळेस तो नाक कापतो ना शूर्पणखाचं, आणि शूर्पणखा ज्यावेळेस घरी येते ना, म्हणजे घरी आल्यानंतर पहिले शूर्पणखा सांगती की अरे माझा रामाने म्हणजे लक्ष्मणने माझं नाक कापलं. त्यावेळेस रावण जो असतो ना तो शूर्पणखावर लक्ष देत नाही. त्यावेळेस रावण असं बोलतो, मे बी तुझी पण तर काही चुका असेल. मग त्यावेळेस शूर्पणखा एक आयडिया करते. काय आयडिया करते माहितीये का? त्यावेळेस शूर्पणखा सीतेच्या सुंदरतेचं वर्णन करायला चालू करते. तुला माहितीये दादा, ती मुलगी किती सुंदर होती, त्या मुलीचे केस कसे होते, तिचे डोळे हरिणासारखे होते दादा. आणि तुला माहितीये मी तिथे कशासाठी गेले होते? एवढी सुंदर स्त्री ह्या जगामध्ये कुणाच्या जोडीला राहणं डिझर्व करते मला सांग दादा, तू सांग, तूच सांग दादा, कुणाच्या जोडीला राहणं डिझर्व करते? दादा बोलला, आणखी दुसरं कोण असणार आहे? हजारो पोलीस तर आणून ठेवल्यात मी, त्यांच्यामध्ये माझं मन भरत नाही. जर ही खरंच तू सांगते तेवढी सुंदर असेल तर हिच्याबद्दल विचार करायला का वाईट नाही? नंतर तुम्हीच लॉजिक लावा. रावण जर एवढा महान व्यक्ती होता तर रामाला दूर करून सीतेला चोरण्यामध्ये काय मजा आहे? डायरेक्ट आर्मी घेऊन येऊन रामाला मारलं पाहिजे ना. तो दम त्याच्यात होता का? तो दम त्याच्यात नव्हता. त्यांनी सीतेला का चोरलं या गोष्टीबद्दल थोडा विचार करा. कारण ती ज्यावेळेस तिची बहीण जाऊन त्याला बोलते ना की तेवढी सुंदर आहे, त्याच्या मनामध्ये लस तयार होतं की बापरे एवढी सुंदर आहे, म्हणजे हिचा पण भोग केला जाऊ शकतो. मग अधर्म म्हणजे अशी गोष्ट की आपण आपल्या इंद्रियांच्या आनंदासाठी गोष्टी करतो, आणि धर्म म्हणजे तो गोष्ट अल्टिमेटली ईश्वराच्या इच्छेसाठी आपण गोष्ट करतो, तो असतो खरा धर्म. चलिए हम थोड़ा और आगे बढ़ते हैं. सो लेट्स गो. अब हम थोड़ा आगे बढ़ेंगे. तो जैसे कि हमने 2 श्लोक देखे, उसमें हमें पता चला कि जो लोग कुरुक्षेत्र की भूमि पे मृत्यु को भी जिन्होंने प्राप्त किया था उनका भी नुकसान नहीं हुआ था, यह हमें पता चला. तो इसीलिए अच्छा धर्म हमेशा, अगर आप कुंभकर्ण के मुकाबले देखेंगे तो किसने अच्छा धर्म फॉलो किया था? किसने? विभीषण. विभीषण. करेक्ट. आगे बढ़ते हैं. और एक धर्म का एग्जांपल आता है. हमेशा दुर्योधन खुद के बारे में सोच रहा था. अब आप कहोगे सर करना भी तो बहुत अच्छा था,
आप सब लोग देखो, ये मैंने क्यों सारी चीजें छेड़ी पता है क्या? मैं चाहता हूं कि यूथ को ये बात पता चले। आप सारे बच्चे यंग ही है ना, आप सब लोग को पता चलना चाहिए। आपको अगर पता नहीं होगा तो बहुत सारे लोगों को लगता है कि करना तो धार्मिक था। नहीं, ऐसा नहीं है एक्चुअली। वो सांसारिक वैसे धार्मिक था, दुर्योधन तो अधार्मिक था ही। अगर आपको पता होगा तो आपको क्या लगता है कि कर्ण को, जो दुर्योधन है, उसने ऐसी अंग देश का राजा बनाया था क्या? जब कर्ण की स्किल दुर्योधन देखता है ना, तब दुर्योधन कहता है ये बात कि अर्जुन को टक्कर देने वाला एकमात्र व्यक्ति है, इसीलिए उसे अंग देश का राजा बनाता है कि आगे जाके उसे युद्ध में मदद मिले। जब द्रौपदी का वस्त्रान चल रहा होता है ना, द्रौपदी का वस्त्रान चल करने की आइडिया कौन देता है पता है आपको? कर्ण ही व्यक्ति होता है। सभा के अंदर सबसे पहले कर्ण ये कहता है कि जिस स्त्री के 5 पति हो ना, वो तो एक वेश्या समान होती है। तो ऐसी स्त्री की लाज रखना क्या और लाज न रखना क्या, ये सुनने के बाद में दुर्योधन कहता है कि दुशासन, जाओ उसके केश खींच के लाओ और उसके वस्त्र निकाल के मेरी जंगा पे उसे बिठाओ। हे सगळं त्यानंतर होतं। चला ते सगळं सोडा बाबा, ते पण ठीक आहे। ज्यावेळेस स्वतः कृष्ण जातात आणि कर्णाला बोलतात की कर्ण, तू दुर्योधनाचा साथ देऊ नकोस, तो अधार्मिक आहे, ये जब कहा जाता है ना, तब पता है कर्ण क्या बोलता है? तब कर्ण कहता है कि मेरे दोस्त के वजह से आज मैं जो भी हूं, मेरा मित्र है ना, उसके वजह से हूं। तो इसीलिए कुछ भी हो जाए, मेरे मुझे धर्म नहीं समझ में आ रहा, मैं तो मेरे दोस्त का साथ दूंगा। तो आप मुझे बताइए, एक स्त्री के वस्त्र निकाले गए, वो चीज रोकना जरूरी था? या मेरे दोस्त ने मुझे कुछ राज्य दिया है, मैं तो उसके एहसानों के तले दब चुका हूं, इसके लिए उस सभा के अंदर आंखें खोलकर उस स्त्री के खुलते वस्त्र देखना अच्छा था? क्या अच्छा था मुझे बताइए? क्या असली क्षत्रिय यही होता है कि कुछ राज्य की कामना से शांत हो जाए? मैं आपसे पूछना चाहता हूं प्रश्न, क्या उस वक्त कर्ण का यह फर्ज नहीं था कि वो ये कहे कि वो तो एक निहायत एक साधारण कोमल स्त्री है, उसके वस्त्र मत खींचिए? ये कहना उसका कहना कर्तव्य नहीं था? क्या उसने हाँ। कहा? आपसे क्वेश्चन पूछना चाहता हूं कि जिन जिन बच्चों को लग रहा है, मान लीजिए कर्ण अगर धार्मिक है, तो किस वजह से कर्ण धार्मिक है बताइए आप मुझे। और सबसे वर्स्ट बात पता है क्या है? कर्ण को पता था कि पांडव मेरे भाई है, लेकिन कर्ण के मरने तक पांडवों को ये नहीं पता था कर्ण हमारा भाई है। आपको पता है युधिष्ठिर महाराज क्या कहते हैं जब कर्ण की मृत्यु होती है, जब कुंती रोने लगती है, और जब कर्ण को पता चलता है, सॉरी, जब युधिष्ठिर महाराज को पता चलता है बड़े पांडव को, तब वो कहते हैं अगर मुझे पता होता ना कि हमारा भाई है, तो फिर तो युद्ध होता ही नहीं। क्यों? क्योंकि सबसे बड़े तो कर्ण ही थे ना। तो मैं मेरा सारा राज्य कर्ण को दे देता, और इससे युधिष्ठिर को, जिससे दुर्योधन को भी प्रॉब्लम नहीं होता। तो कर्ण राज्य करते, मुझे कोई दिक्कत नहीं था। म्हणजे एक भाऊ हे सांगतोय की मी अर्जुनला मारण्यासाठी युद्ध करायला शिकतोय, आणि एक भाऊ हे सांगतोय जर हा मोठा भाऊ असला तर माहित झाला असता ना, तर ह्याला सगळं देऊन टाकलं असतं। तो सांसारिक धर्म, तो अगर आपके आपके मित्र के प्रति बहुत ज्यादा आसक्ति है, अगर आप उस पर्टिकुलर चीज में आगे रहना चाहते हो, मैं आपको बताना चाहता हूं उससे भी बड़ा एक और एक कर्तव्य है। कौन सा? आपका कर्तव्य आपके ईश्वर के प्रति। तो आप सो कॉल्ड धर्मों को मत फॉलो कीजिए जो धर्म आपके मृत्यु के साथ नष्ट हो जाएंगे। आपको उस परो धर्म को फॉलो करना चाहिए जो आध्यात्मिक है, जो ईश्वर के वाक्यों के अनुसार आ रहा है। तो इसीलिए जो अर्जुन पहले लड़ने के लिए तैयार नहीं था ना, वो सांसारिक धर्म के हिसाब से चल रहा था, वही अर्जुन आगे जाके लड़ता है क्या वो ईश्वर की बात मानना पसंद करता है। सभी लोगों को समझ में आ रहा होगा मैं क्या बोल रहा हूं? सब लोगों को क्लियर है मैं क्या कह रहा हूं? हाँ या ना? यस और नो? यस। यस। यस सर। दैट्स ग्रेट। ठीक है, ये परोधर्म में एक सेंटेंस यहाँ पे लिया है ना, कर्ण ने अपना कथा कथित है ना मित्र दुर्योधन से जुड़े भाव मन का अनुसरण किया और कृष्ण के निमंत्रण को स्वीकार नहीं कर सका, इस प्रकार वह नष्ट हो गया। तो ये परोधर्म के अपोजिट वाला एग्जाम्पल है। देखो कैसे उसने दोस्त का माना और नष्ट हो गया। लेट्स सी, लेट्स मूव अहेड। तो आप सभी लोगों को मोस्टली आज ये तो पता चलेगा कि करने की मिस्टेक क्या थी। आपको ये तो कम से कम आज पता चलेगा कि कुंभकर्ण की मिस्टेक क्या थी। आपको कम से कम ये तो आज पता चलेगा कि एक्चुअली पराधर्म क्या है, जो सॉरी परोधर्म क्या है। हम थोड़ा और आगे बढ़ना चाहिए।
मरीचि के बारे में सुना है आपने? मरीचि के बारे में कितने लोगों ने मरीचि के बारे में सुना है यहाँ पे? अगर आपने मरीचि के बारे में सुना होगा, पता है मरीचि कौन था? मरीचि एक राक्षस था जो अलग अलग व्यक्ति के रूप ले सकता था। वो आपको पता है क्या? जब उसे सीता को चुराना था ना रावण को, तो पहली बार मरीचि के पास जाता है और मरीचि को बोलता है कि मरीचि तू मेरी मदद कर। वो बोलता है कि तू ना श्योर ब्रो। हरि का रूप प्राप्त कर ले और तू ना राम को भटका दे और मैं जाके सीता को उठा लूंगा। तो मरीचि कहता है मैंने राम के बारे में सुना है, मैंने राम के बारे में सुना है। एक बार हुआ था मेरे साथ ऐसे कि राम के बाणों से मैं कोसों दूर जाके गिरा था। तो मैं फिर से, तब से जब से मैं राम नाम सुनता हूं ना मैं डर जाता हूं। मैं फिर से गलती नहीं करने वाला। राम बड़े शक्तिशाली है। उन्होंने अकेले ने मिलके 14,000 राक्षसों की सेना को तबाह कर दिया था। मैं फिर से रिस्क नहीं लेना चाहता। तो मेरा हाथ जोड़ के विनती है रावण, किसी से भी पंगा ले ले, राम से पंगा मत लेना। उसकी वाइफ को छोड़ दे। तेरे पास जो तेरी स्त्री है ना मंडोदरी, वो बहुत पतिव्रता है, बहुत सुंदर है दिखने में। ऐसे ऐसे दुष्ट कार्य मत कर। उस टाइम पे रावण चला जाता है, तो उस टाइम पे सुन के चला जाता है, लेकिन बाद में जब फिर से सोचता है, फिर से उसका लस्ट जब जब इंक्रीज करता है, तो सेकंड टाइम फिर से आता है मारीची के पास और मारीची को बोलता है मारीची इस बार मैं तुझे वार्निंग दे रहा हूं, अगर तूने मेरी मदद नहीं की ना तो तेरे को टपका डालूंगा, तेरे को मार दूंगा। उस टाइम पे मारीची बोलता है कि रावण तेरे हाथ से मरने से अच्छा ये है कि मैं राम के हाथ से मर जाऊं। तो तुमने सच में मारने वाला है, लेट आई डाई बाय द हैंड्स ऑफ राम, ऐसे बोल के फिर वो मान जाता है। लेकिन फिर भी मारीची की गलती है। उसमें पता है क्या गलती है? जब मारीची उसकी बात सुनता है तो सबसे पहले तो हरिण का वेश धारण करता है, उसका पहला गलती। और दूसरा, मृत्यु जब समीप आती है तब वो दो नाम पुकारता है, हे लक्ष्मण हे सीते, ऐसे बोलता है। ये दो गलतियां उसकी होती है, इसकी वजह से मारीची का पतन हो जाता है। तो सोचिए, कृष्ण इतने दयालु है कि कुरुक्षेत्र के मैदान में कौरवों के साइड से मरने वाले हर योद्धा को भी कृष्ण गोलोक में स्थान दे रहे थे, लेकिन एट द सेम टाइम मारीची को वो स्थान नहीं मिला। क्यों? क्योंकि उन्होंने, उसके वजह से जो सीता माता है वो राम से दूर हो गई, अगर आपको पता नहीं होगा तो। लेकिन उसके भी एक विपरीत एग्जाम्पल है कि आपने जटायु का एग्जाम्पल सुना है? मतलब यस सर। मारीची के केस में जो राम के हाथों से मरा, वो भी ऊपर नहीं जा पाया गोलोक में, श्रेष्ठ पद को प्राप्त नहीं कर पाया। लेकिन जटायु, जिसे पता था कि मैं बूढ़ा हो चुका हूं, मैं रावण को नहीं मार सकता, बराबर का ह्या एक्झाम्पल और तुम्हें गोष्ट समझू शकता। जटायु को पता था कि वो रावण को नहीं हरा सकता, लेकिन जब उसने देखा कि मेरी माता को ये हरण करके लेके जा रहा है, तो मैं ऐसे जगह पे कैसे बैठ के रहूं ना, तो उसने क्या किया, फिर भी उड़ते ऊपर गया। अपनी चोंच से उसने सीता माता का रक्षण करने का प्रयास किया। जब रावण को पता चला कि अभी ये मुझे हरा सकता है क्योंकि ये बहुत शक्तिशाली दिख रहा है, तब रावण क्या करता है, रावण जटायु को पूछता है कि तेरा पूरा शक्ति कहाँ है, तो वो बताता मेरे पंखों में है। और फिर रावण उसके पंखों को काट देता है और नीचे आके गिर जाता है। और हम कहते भी है कि अगर तेरी क्षमता नहीं थी तो तूने नहीं प्रयास करना चाहिए था, तूने रुक के मुझे बताना चाहिए था। जटायू म्हणणं एवढंच असतं, माझ्या डोळ्यासमोर जर धर्माचं पतन होत असेल तर त्या डोळ्यांना जिवंत ठेवून मी करू तरी काय? त्यापेक्षा मी माझा अथक प्रयास तरी केला पाहिजे एखाद्या नारीची इज्जत वाचवण्याकरिता। और इसीलिए अगर आपको पता होगा ना, तो राम जी स्वयं जटायु का अंतिम संस्कार करते हैं और उसे गोलोक मिल जाता है। तो एक ऐसा एग्जाम्पल है जिसपे राम जिसे मार रहे हैं उसे मोक्ष नहीं मिल रहा है, लेकिन दूसरा ऐसा एग्जाम्पल जिसे रावण जिसके हाथ से मरा, लेकिन उस बस धर्म के, परोधर्म के साइड से था वो, इसलिए उसे जो चाहिए था वो मिल गया। तो दोस्तों, अगर आप ईश्वर के अनुसार चलते हैं ना, तो कृष्ण कभी भी आपको पीछे रहने नहीं देंगे, ये बात आप समझ लीजिए। लेकिन अगर आपके जीवन में आप सत्य परिस्थिति को नहीं चूज कर पाए ना, किसी भी मोह में आकर, तो आप समझ लीजिएगा आप में और उस कर्ण में, उस मारीची में, उस कुंभकर्ण में या उस दुर्योधन में कोई फर्क नहीं था। भले आपके इंटेंशन अच्छे थे, इंटेंशन से कुछ नहीं होता यहाँ पे। वो तो बस आप अगर कृष्ण के प्रति अपराध कर रहे हो, फिर भी अगर कृष्ण ही है वो व्यक्ति जो आपके इंटेंशन देखेंगे, से उतना का इंटेंशन देखा कृष्ण ने। अरे भाई सोच तो रही है, कम से कम दूध पिलाएगी, चलो उसको माँ का स्थान दे दो।
लेकिन बताने का मर्म ये है कि हमें हमेशा धर्म के लिए खड़ा होना होगा। तो ये जो सारी चीजें हो रही है, जैसे अभी आपने, जैसे मैंने आपको बताया, तो यहाँ से आपको भली भांति समझ में आ गया होगा कि परोधर्म को फॉलो करना कितना इंपॉर्टेंट है। क्योंकि जिस दिन आप परोधर्म को फॉलो करोगे ना, उस दिन एक आपको भगवान का धाम मिलेगा, या तो आप धर्म की संस्थापना यहाँ पे रुक के करोगे। नुकसान कुछ भी नहीं है, नुकसान कुछ भी नहीं है। लेकिन अगर आप अधर्म में जा रहे हो ना, तो ठीक है, एक आध बार जीत के थोड़ी देर के लिए राज्य का इस्तेमाल कर लोगे, राज्य का भोग करोगे, लेकिन आपको नरक जरूर मिलेगा बाद, क्योंकि आप अधर्म के साइड से। इसलिए कृष्ण कहते हैं भगवत गीता में, सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणम भज, अहम ताम स्वरूपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। कृष्ण कहते हैं कि सारे धर्मों का त्याग कर लो। इस सांसारिक धर्म, मित्र के प्रति का धर्म, भाई के प्रति का धर्म, बहन के प्रति का धर्म, सारे धर्म सांसारिक धर्म है, आपके मृत्यु के साथ खत्म हो जाएंगे। सबसे बड़ा धर्म है ईश्वर के प्रति रेंडर किया हुआ धर्म। सर्वधर्मान परित्य, सारे धर्मों का त्याग कर दे अर्जुन, माम एकम शरणम भज, मेरे अकेले को शरण आ जा, अहम ताम सर्वपापेभ्यो, मैं तुझे सारे पापों से मुक्त करूंगा, मोक्षयिष्यामि, मैं तुझे मोक्ष, मैं तुझे मेरे धाम में रिटर्न बुलाऊंगा। तो इसलिए सबसे बड़ा धर्म मतलब ईश्वर ने बताए हुए पद चिन्हों पे चलना, ये सबसे बड़ा धर्म है। उससे बड़ा कोई धर्म ही नहीं है। इसीलिए हमारे जीवन में हमें भगवत गीता को पढ़ना चाहिए, भागवतम को पढ़ना चाहिए। जब तक हम ये नहीं करेंगे ना, तब तक आपको समझ ही नहीं आएगा, फिर आप ऐसे इमोशनल धर्म में फंसे रहोगे जो सांसारिक धर्म है। कृष्ण के मुख को देखने वाला व्यक्ति भी भगवान के निवास को प्राप्त कर सकता है। जब कल भगवान का जन्मदिन होगा, उस वक्त अगर आप मंदिर में जाके भगवान के मुख को देखोगे, तो क्यों नहीं इस बात की शाश्वती आपको मिलेगी कि आप भी उसी भगवान के धाम को प्राप्त कर लेंगे। यस, मैं सही कह रहा हूं या नहीं कह रहा सही? आप ही मुझे बताइए, क्या मैं सही कह रहा जी हूँ? सर। यस सर। यस सर। इसीलिए कल यस जन्माष्टमी, सर। आप जहीं पे भी, जहां पे भी रहते हैं, यस सर। कहीं पे भी इस्कॉन के मंदिर रहेंगे, आप उस मंदिर में जाइए, हरे कृष्णा का मंदिर है वो। और उस मंदिर में जब आप जाएंगे ना, सुबह 4:30 बजे पहली आरती होती है। कम से कम एक दिन दीजिए, पूरे अंधेरे में, जब कृष्ण अपने श्याम वर्ण में बड़े सुंदर दिखते हैं, मोर पंख लगाए हुए जब आपको खड़े दिखेंगे ना, मैं कह रहा हूं आपकी आंखों से आंसू बहेंगे, आपके आंखों से आंसू बह के ही रहेंगे। मोस्टली आपको समझ में आ रहा होगा। मैं एक लास्ट श्लोक बोलूंगा और आज का सेशन हम यहीं पे खत्म करेंगे। ये श्लोक है मुकुंदमाला सूत्र का। इस मुकुंदमाला सूत्र के अंदर भगवान हमारे लिए क्या क्या कर सकते हैं, इसके बारे में बताया गया है। माभी मंद मनो विचिंत बहुधा यामीश्चिरयातना नामी ना प्रभवन्ति पापरिपवः स्वामी ननु श्रीधरः आलस्य व्यपनीय भक्ति सुलभ ध्यायस्व नारायणम् लोकस्य व्यसन अपन उदन करो दासस्य किम नाक्षणम्। ये श्लोक मुकुंदमाला स्तोत्र में आता है। एक किंग थे, कुलशेखर नाम के किंग थे, जिनके सपने में जब भगवान आए, तब उन्होंने भगवान के प्रति आराधना की थी। उसके कुल मिला के 53 श्लोक है, उसमें से एक श्लोक है जो मुझे सबसे ज्यादा अच्छा लगता है। इसमें मुकुंदमाला स्तोत्र में किंग कुलशेखर भगवान को कहते हैं, कृष्ण को कहते हैं कि हे भगवान, ऐसा नहीं है कि जो ये जगत का जो बदलता, मतलब ऐसे बता रहे कि ये मेरे मन, ऐसा बोलते, हे मेरे मन, तो क्यों डरता है इन छोटी मोटी चीजों से? तुझे ये डर लगता है क्या कि तूने जो पाप किया है उसके वजह से तुझे यमराज ऊपर लेके जाएंगे और तुझे हेल में डालेंगे, तुझे तला जाएगा, इस चीज से तू डर रहा है क्या? अरे, तू ये कैसे बोल सकता है कि भले तेरे जो पाप है ना, भले तेरे पाप रहे तेरे पास, लेकिन तुझे एक बात समझ में आनी चाहिए कि वो सारे पाप तुझे स्पर्श भी कैसे कर सकते हैं? तुझे इतना विश्वास नहीं है क्या कि तेरे जो मास्टर है ना, मास्टर, वो श्री के पति, श्री के पति मतलब लक्ष्मी के पति नारायण है। तू एक काम कर, तू सारे ना द्वंद्व को छोड़ दे, तू ना नारायण के ऊपर फोकस कर, तू नारायण की पूजा कर।
तू ये तेरे पाप पुण्य ये सारी चीजों को छोड़ दे, उसकी चिंता आपसे मत कर, भले तूने इससे पहले बहुत पाप किए, सब छोड़ दे, सोचना What ही do you क्यों? mean? तू Vijay Prabhu. He, Vijay. Viva or Vijay? Vijay wins victory. Mike. Yes. Yeah. So sorry, किसी ने डिस्टर्ब किया था। Yes. तू सारी चीजों को छोड़ दे, तू बस नारायण के ऊपर फोकस कर। और उसके बाद में कहते हैं कि अरे इस संसार के अंदर जो नारायण का नाम नहीं लेता, जो लोग नारायण को अपोज करते हैं, जो लोग भगवान पे विश्वास करते हैं या ना करते, नहीं भी करते, उन लोगों को भी भगवान सारी चीजें प्रदान करते हैं जो जीने के लिए आवश्यक है, अन्न वस्त्र निवारा जो भी रहे। अरे तू तो उनका दास है, दास, तेरे लिए क्या नहीं करेंगे वो, तू क्यों डरता है इन चीजों से? यही शाश्वती हम सब लोगों के लिए, कि आप सब लोग तो नारायण का नाम सुनने आए हो। उन लोगों से तो आप बेहतर हो जो लोग भगवान की कभी आराधना भी नहीं करते, आप तो उनसे बेहतर हो। आप मुझे बताओ क्यों वो नारायण आपका प्रोटेक्शन नहीं करेंगे? आप संशय भी कैसे ले सकते हो कि नारायण आपका प्रोटेक्शन नहीं करेंगे? हर क्षण नारायण आपका प्रोटेक्शन करेंगे, क्योंकि आप उनके भक्त हो। इससे बड़ी शाश्वती मुझे लगता है संसार में और कुछ हो सकती है? कुत्ता बिल्ली भी आज भूखा मरता नहीं है, यही सबसे बड़ी शाश्वती है कि वो नारायण आपके भी संरक्षण करेंगे, क्योंकि आप तो उनके भक्त हैं। तो इसीलिए आप आपका कॉलेज कीजिए, आप टॉपर्स बनिए, आप बड़े संसार में बड़े पद पे जाइए, कि आप अगर धार्मिक है तो आप संसार को बचा पाएंगे, आप धर्म का प्रोटेक्शन कर पाएंगे। लेकिन साइड बाय साइड 5, 10, 15 मिनट दिन में आपको नारायण का नाम लेना भूलना नहीं है, ये आप मत भूलिएगा। 5 मिनट दीजिए, एक जगह में बैठ जाइए, अपनी आंखें बंद कर लीजिए और उन नारायण के, उस कृष्ण के मुख की तरफ से एज्यूम कीजिए, कृष्ण के मुख को, और कृष्ण का नाम लीजिए, भज गोविंदम, गोविंद का नाम बचिए। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे मंत्र है। और बहुत बड़ा लग रहा है तो जय जय राम कृष्ण हरि बोलिए, कोई दिक्कत नहीं है। कली संकर उपनिषद के अंदर ही मंत्र आता है, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ये उपनिषद जो है वेदा का पार्ट है, वो वेदा के अंदर कहा गया है कि ये एक ही ऐसा मंत्र जो कलयुग से आपको बचा सकता है। हरेर नाम एव केवलम, कलो नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिरन्यता। हरि नाम, हरि का नाम एकमात्र चीज है जो आपको कलयुग के प्रकोप से बचा सकता है। अदरवाइज आप भी कलयुग के इसी चीजों में चले जाओगे, आपका भी नाश हो जाएगा, आप नहीं बच सकते। हरि नाम एकमात्र चीज ऐसी है जो आपको बचा सकता है। ज्यादा अपने साइंटिफिक बुद्धि का इस्तेमाल मत कीजिए, आपके सामने फिजिक्स का टीचर बैठा है, मैं जो बोल रहा हूं उस पर विश्वास कर लीजिए। सच में हरि का नाम आप यकीन नहीं मानेंगे उतना बोलता है। फेथ रख लीजिए, भगवान को फेथ से प्राप्त किया जा सकता है, साइंटिफिक मेथड से नहीं। ये मेरे 10 साल के टीचिंग के बाद में सीखा हूं। मिलते हैं अगले सत्र में, तब तक के लिए घर पे रहिए और हरि का नाम जपते रहिए। कल अगर पॉसिबल हो, अगर जो भी बच्चे पुणे में रहते हैं, उन बच्चों के लिए, जो भी बच्चे पुणे में रहते हैं, कातरस के पास एक इस्कॉन का मंदिर है, कल मैं पूरा दिन उस मंदिर में रहूंगा। आप आइए और आके मुझे कॉल कीजिए, ग्रुप पे मेरा नंबर है, नहीं होगा तो अभी नोट डाउन कर सकते हैं, 8796573747। आप आके मुझे वहां पे कॉल कर सकते हैं, या फिर ग्रुप के अंदर से आप नंबर लेके मुझे कॉल कीजिए, आशीष को कॉल कीजिए, हम सब लोग वहां पे रहते हैं। मैं चाहता हूं आप सब लोग आए और आप सब लोग कल एक दिन पूरा हमारे साथ बिताए। अगर आपके लिए सच में पॉसिबल है तो आप आइए और हमारे साथ समय व्यतीत कीजिए, मुझे बड़ा आनंद होगा। और अगर कोई पर्सन आउट ऑफ पुणे है तो इस्कॉन के मंदिर हर जगह पे, अगर कोई पर्सन नगर से है तो नगर का इस्कॉन का मंदिर है अपना, वहां पे मेरे एक मित्र रहते हैं, उनका नाम है सूरज प्रभु, वहीं पे ब्रह्मचारी है, बहुत ही खतरनाक पर्सन, बहुत अच्छे प्रचारक है, सत्य बात कहते हैं, उनसे जाके मिलिए, उनके साथ जुड़िए, वो आपको मदद करेंगे। नगर में एक कादम्बरी नगरी है, पाइपलाइन रोड के यहाँ पे, वहां पे उनका मंदिर है, इस्कॉन का मंदिर है, जाइए कल, बहुत मजा आएगा। जो पुणे में हो यहाँ पे आइए, जुड़िए। जब तक आप नहीं जुड़ेंगे तब तक वो शक्ति प्राप्त नहीं होगी, आप अकेले नहीं कर सकते सब कुछ। आप जुड़ के तो देखिए एक बार, आपको एक अलग शक्ति आ जाएगी। संघ में ताकत है कहा जाता है कलयुग में, संघा संजायते, संघ में ही ताकत है कलयुग में। आइए, जुड़िए, मिलिए, हम बैठेंगे, थोड़ा बात करेंगे, थोड़ी सेवा करेंगे भगवान के प्रति, भगवान के सुंदर मुख को देखेंगे, आनंद से दिन बिताएंगे। उससे बड़ी बात क्या हो सकती है कल के लिए? तो जो भी आपके काम रहे सब छोड़िए, आइए कृष्ण को देखिए।
थैंक यू वेरी मच, मैं आपका और समय नहीं लेना चाहता। हरे कृष्ण, मिलते हैं। हाँ, जळगाव मध्ये पण आहे। हर हर तालुका में हमारे सेंटर से मंदिर है, आप जा सकते हैं, विजिट कर सकते हैं। गूगल पे टाइप कीजिए या फिर मुझे कॉल कीजिए, मैं आपको बताऊंगा। अगर आप मुझे कॉल करके बोलते सर मैं इस प्लेस के नियर अबाउट रहता हूँ, कहाँ पे रहेगा इस्कॉन का मंदिर, मैं आपको गाइड कर दूंगा, ठीक है। यस, चलेगा। थैंक यू वेरी मच। हरे कृष्णा। थैंक यू सर। यस, हरि बोल। हरे कृष्णा हरि बोल। हरे बोल। हरे कृष्णा सर, हरे हरे कृष्णा। कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्ण हरे कृष्ण। हरे कृष्ण। हरे कृष्णा।